माझ्या प्रिय मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या दिवशी आपण एक साधा भोळा माणूस आणि अत्यंत गरीब माणूस, अशिक्षित माणूस, तरी देखील तो संत कसा होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. आणि आजचं हे जीवन आपण मार्टिन द पोरेस ह्या संताविषयीचा आहे. आणि हा मार्टिन दक्षिण अमेरिकेमध्ये, ज्याला आपण म्हणतो की पेरू देश आहे, त्या पेरू देशामध्ये त्याची राजधानी लिमा ह्या ठिकाणी तो जन्माला आलेला होता. आणि ते सुद्धा 16व्या शतकामध्ये, म्हणजे 1579मध्ये त्याचा जन्म झालेला होता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच काळामध्ये हे स्पॅनिश लोक युरोपमधून अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये पोहोचले होते. म्हणून त्याचे वडील हे स्पॅनिश होते आणि आई ही आफ्रिकन अमेरिकन होती, म्हणजे ती थोडीशी काळसर होती. आणि हा माणूस, स्पॅनिश माणूस, गोरा होता. साहजिकच त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव मार्टिन. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या जीवनामध्ये लहानपणापासूनच देवाविषयी, येशूविषयी किंवा पवित्र आत्म्याविषयी जे काय ज्ञान त्याला मिळत असो, त्यातून त्याला ओढ लागलेली होती की आपण देखील समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माझ्या प्रिय मित्रांनो, काय झालं की त्याच्या वडिलांनी त्याचं जीवन पाहून आणि त्याचं एकंदरीत रंग पाहून त्याच्या वडिलांनी जणू काही हा माझा मुलगाच नाही असं जाहीर केलेलं होतं. आणि म्हणून वडिलांनी त्यांना टाकून दिलं होतं. आणि त्यासाठी आईवरती सगळी जबाबदारी पडली होती. आणि आईकडे हा मार्टिन राहत असल्याकारणाने त्या मार्टिनला लहानाचं मोठं करायचं, त्याला पोसायचं, त्याला शिक्षण द्यायचं, त्याला धार्मिक संस्कार द्यायचे, ही सगळी जबाबदारी आईकडे होती. माझ्या प्रिय मित्रांनो, परंतु आई डगमगली नाही. तिने लहानपासून ठरवलं होतं की मार्टिनला आपण प्रोत्साहन द्यायचं आणि त्याद्वारे त्याला सकारात्मक वृत्ती त्याच्यामध्ये वाढवायची, की त्याला असं वाटू नये की मी पण काळा आहे, म्हणजे मी सुद्धा एक दास आहे, अशा प्रकारची वृत्ती त्याला वाटू नये. म्हणून आईने खूप प्रयत्न केले. माझ्या प्रिय मित्रांनो, पण आश्चर्याची गोष्ट काय की लहानपणापासूनच त्या मार्टिनमध्ये नेतृत्वाचे गुण दिसू लागले होते. त्याला देखील समाजामध्ये जो काळ्या लोकांवरती, गरीब लोकांवरती अन्याय अत्याचार होत होता, त्याविषयी त्याला देखील चीड होती. आणि म्हणून न्यायासाठी तो झटत होता. प्रिय मित्रांनो, एका बाजूने तो क्रांतिकारक बनलेला होता, परंतु अगदीच लहान असल्याकारणाने माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या जीवनामध्ये काही समस्या होत्याच. परंतु ज्या दिवशी तो जन्माला आला होता त्याच दिवशी त्याचाही बाप्तिस्मा झाला होता. त्यामुळे तो जणू काही त्या बाप्तिस्म्याचे, म्हणजे श्रद्धेचे जे बाळकडू आहे, ते बाळकडू लहान जन्मापासूनच जणू काही तो पीत होता असं दिसून येतं. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, की हा मुलगा जसा हळूहळू वाढत गेला तेव्हा त्याचे संस्कारही वाढत गेले. आणि 10व्या वर्षी आपल्याला दिसून येतं की तो देखील आईला खूप मदत करू लागला. बाजारात जायचं, काही वस्तू विकत घ्यायच्या आणि त्या घरात आईला आणून द्यायच्या. समाजामध्ये कुठेतरी फिरायचं, दुसऱ्या मुलामध्ये फिरायचं आणि दुसऱ्यालासुद्धा मदत करायची, अशी वृत्ती त्याची वाढली. म्हणून कधी कधी बाजारातून आणलेल्या वस्तूसुद्धा तो गरीब दीन लोकांना देत असे. जे माझ्या प्रेमित्र बघा किती त्यागी होता. आणि गरिबांची कशी आस्था असते
हे देखील त्याच्या जीवनातून आपल्याला दिसून येते. कधीकधी तो काही लोकांकडून मेणबत्ती पेटल्यानंतर ते लहानसे छोटेसे तुकडे राहतात आणि म्हणून कधीकधी तो लहान मेणबत्तीचे तुकडे गोळा करायचा आणि ते आणून आपल्या घरामध्ये एक खुसाची जी इमाज होती त्या खुसाच्या इमाजासमोर तो ती पेटवत असे आणि तिथे तो प्रार्थना करीत असे. बघा किती हुशार माणूस, की ते तुकडे वाया जाऊ नये तर त्याचा मी परमेश्वराकडे साठी उपयोग करेन. ह्या वृत्तीमुळे तो अधिकाधिक धार्मिक बनत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचं एकंदरीत समाजातील वागणं हे लोक पाहत होते आणि त्यामुळे तो अधिकाधिक नावारूपाला आणि प्रसिद्धीस आलेला होता. ह्या अनुषंगाने लोकांनी देखील त्याला खूप प्रेरणा देण्याची प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतो की हा मुलगा 10 वर्षापासून 12 वर्षाचा झाला तेव्हा तो नाभी म्हणून काम करू लागला आणि लोकांना त्याद्वारे तो मदत करू लागला आणि ते करता करता त्याने काही ज्याला आपण आयुर्वेदिक औषधं म्हणतो ती आयुर्वेदिक औषधं देऊन लोकांचं मालिश करणं किंवा काही छोटे आजार असतात त्यांच्यासाठी आयुर्वेदिक औषधं देणं ह्या सगळ्या गोष्टी तो करू लागला आणि तेथूनच थोडे पैसे मिळायचे ते तो आईला देत असे. कधी तो एखाद्या दुकानामध्ये सुद्धा काम करी आणि दुकानातून मिळाले थोडेसे पैसे तो आईला नेऊन देत असे. अशा प्रकारे लहानपणापासून कष्ट करून आईच्या ह्या कार्यामध्ये आपल्याला कसं मदत करता येईल हे तो लहानपणी शिकला होता. म्हणून आईला तो खूप आवडत असे. प्रिय मित्रांनो, तो 15 वर्षाचा झाल्यानंतर तो धार्मिक कार्यामध्ये तो रस घेऊ लागला आणि 15व्या वर्षापासून त्याने चर्चमध्ये किंवा धार्मिक कार्यामध्ये जे काही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यातून आपल्याला दिसून येतं की ह्या माणसामध्ये एक प्रेम येशूविषयी धर्माविषयी प्रेम वाढत होतं. आणि त्याच वर्षी त्याने डॉमिनिकन संस्थेमध्ये सहभागी जायचं ठरवलं धर्मगुरू होण्यासाठी. परंतु आपल्याला ठाऊक आहे की त्यावेळेला काळ्या लोकांना धर्मगुरू बनवलं जात नसे. त्यामुळे हा काही धर्मगुरू होऊ शकला नाही. परंतु त्याने डॉमिनिकन लोकांचे जे ब्रदर असतात त्या ब्रदरांच्या संस्थेत तो गेला आणि तिथे तो अभ्यास करू लागला, कार्य करू लागला, प्रार्थना करू लागला आणि आदर्श जीवन जगू लागला. त्यामुळे त्या डॉमिनिकन संस्थेमध्ये देखील दुसरे जे ब्रदर लोक होते त्यांना तो आवडू लागला, अधिकाऱ्याला तो आवडू लागला आणि त्याने देखील त्याला प्रेरणा दिली. एवढंच काय की त्याचं ते औषध होतं ते औषधसुद्धा लोकांना एवढं प्रिय होतं. त्यामुळे त्या संस्थेमध्ये त्यांचा जो छोटा दवाखाना होता किंवा त्यांचं जे रुग्णालय होतं त्या रुग्णालयाचं त्याला प्रमुख बनवलं आणि त्या ठिकाणी तो कार्य करू लागला. प्रिय मित्रांनो, थंडी असो गरमी असो काही असो तो कधीही घाबरत नसे आणि कुठेही जायला कसे जायला तयार असे. एवढंच काय, तो खाली जमिनीवरती झोपत असे. कधी त्याला एखादी झोपायला गादी दिली तर तो घेत नसे किंवा ज्याला आपण पलंग म्हणतो तो पलंग कधीच त्या पलंगावर तो झोपला नाही. म्हणजे साध्या सुध्या पद्धतीने आणि गोरगरिबीचं जीवन जगून आपल्याला दुसऱ्यांची सेवा करता येईल ह्या अनुषंगाने तो प्रयत्न करीत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, घरामध्ये तो स्वयंपाक करायचाच आणि दुसऱ्यांची भांडी कांडी धुवायचा अशा प्रकारची कामंसुद्धा तो करू लागला. म्हणजे कोणाला स्वयंपाक करून द्यायचा किंवा कोणाला मदत करायचा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हे कार्य करण्याची वृत्ती वाढल्या कारणाने त्या डॉमिनिकन संस्थेमध्ये देखील त्याला हीच कामं देण्यात आली. म्हणजे बाजारहाट करायची, त्यानंतर स्वयंपाक करायचा, भांडी-कुंडी धुवायची आणि ते काम त्याने आवडीनं केलं. कारण त्याला वाटत होतं की मनुष्य देवाची सेवा सगळ्या गोष्टीद्वारे करू शकतो आणि ही कामं फार नीच आहेत असं मला कधीच वाटत नाही असं तो नेहमी म्हणत असे.
म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, केवळ परमेश्वराच्या प्रेमासाठी तो कोणतीही कामं करायला तयार होता. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, एका माणसाने त्याला विचारलं की जर तुला बिशप हाऊसला जर कुक म्हणून ठेवलं किंवा स्वयंपाकी म्हणून ठेवलं तर, किंवा बिशप हाऊसला तुला कामासाठी ठेवलं तर तो सांगायला लागला की ज्या स्थितीमध्ये मी आहे त्या स्थितीमध्येच राहायला मला आवडेल, परंतु मोठ्या माणसाच्या त्या दरबारामध्ये मी कधी मला झोपी लागणार नाही. म्हणजे त्याला सांगायचं होतं की जी सेवकाची कामं आहेत त्यासाठी माणसाने दास बनलं पाहिजे, आणि जणू काय हे राजवाड्यामध्ये राहून मी दासाची कामं करू शकणार नाही आणि मला त्यातलं काही नको आहे, अशा प्रकारची वृत्ती त्याने मनात ठेवलेली होती. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला वाटत होतं की मला झोपडीत राहण्याचं आवडेल, महालात नको, आणि त्याची ती वृत्ती ती बनलेली होती. आज माझ्या प्रिय मित्रांनो, की सेवकाची आणि दासाची कामं करण्यासाठीच त्याने जर काही आपलं जीवन अर्पण केलं. कधीकधी आपले जे कपडे जे घाली ते फाटेपर्यंत ते कपडे वापरत असत, म्हणजे जुने झाले आहेत म्हणून फेकून द्यायचे असं त्याची वृत्ती नव्हती. त्यामुळे त्याने किती त्याग केलेला आहे हे आपल्याला दिसून येईल. आता वयाच्या 24व्या वर्षी त्याला ब्रदरांची दीक्षा देण्यात आली, आणि ब्रदरांची दीक्षा दिल्यानंतर त्याने तेच कार्य चालू ठेवलं. परंतु विशेषतः तो गोरगरिबामध्ये, आजारी लोकांमध्ये फिरत असे. एक माझ्या प्रिय मित्रांनो, एका माणसाला त्याला बाहेर एक माणूस सापडला, आणि तो मनुष्य जणू काय त्याच्या अंगाला बरेचसा काय तो रोग झालेला होता आणि त्याला औषध देण्याची गरज होती. म्हणून त्याने तो उचलून आणून त्याच्या स्वतःच्या अंथरुणावर ठेवला. आता बाहेरची माणसं त्यांच्या स्वतःच्या ह्या डॉमिनिकन संस्थेमध्ये आणण्याची परवानगी नसते, परंतु तेव्हा त्याच्या शेजाऱ्याने बघितलं, तेव्हा त्या दुसऱ्या ब्रदरने त्याला सांगितलं की हे योग्य नाही. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की मी कदाचित माझं अंथरूण एक छोट्याशा साबणाने धुवू शकेन आणि ते बरं होईल, परंतु माझ्या आत्म्यावरती जो काही डाग लागेल तो मी कोणत्याही पैशाने किंवा वस्तूने धुवू शकत नाही. म्हणून मला त्याची सेवा करणं अधिक आवडेल, त्यासाठी खर्च तर मी करेन, परंतु माझा आत्मा बिघडता कामा नये, असे जणू काही त्याने त्याला शिक्षण दिलं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, पुन्हा एकदा असाच एक प्रसंग आला, आणि त्या प्रसंगामध्ये त्याने दुसऱ्या एका माणसाला आणून आपल्या व्यंगेत उचलून आणून त्याने तो आश्रममध्ये ठेवला, आणि आश्रमच्या अधिकाऱ्याने त्याला सांगितलं की ह्या माणसांना आपण घरामध्ये आणू शकत नाही. त्यावेळेला माझ्या प्रेमितांनो त्याने अधिकाऱ्याला त्यांच्या सुपिरियरकडे क्षमा मागितली, सांगितलं की दया दाखवण्यापेक्षा ज्याला आपण आज्ञाधारकपणा, हा आज्ञाधारकपणा मोठा असतो हे मला माहिती नव्हतं, म्हणून मी क्षमा मागतो. मग त्याने त्या अधिकाऱ्याकडे क्षमा मागितली, आणि जसं येशूच्या जीवनामध्ये आज्ञाधारकपणा सगळ्यात मोठा गुण आहे, तसं त्याने नेहमी सुपिरियरच्या आज्ञेत राहण्याचा त्याने प्रयत्न केला. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपल्याला दिसून येईल की ह्या माणसाची ज्या गोष्टी घडत होत्या त्यातून लहान सहान गोष्टीतून कसं आपण शिकतो. म्हणून आपण उदाहरणार्थ की त्यांच्या ब्रदरांच्या त्या खोलीमध्ये किंवा त्या हॉलमध्ये काही उंदीर येत असत, आणि हे उंदीर त्यांचे कपडे फाटत असत किंवा चावत असत आणि खराब करत. त्यामुळे एक दिवस त्याने एक उंदीर पकडला आणि त्या उंदराशी तो बोलू लागला,
आणि सांगितलं की हे बघ, तू आणि तुझे मित्र इथे येऊन त्यांचे कपडे खराब करतात. मी तुला एक सांगतो की तुमच्या खाण्यासाठी तुम्हाला जे काही खायचं आहे ते मी आणून तुम्हाला तिथे देईन, परंतु तुम्ही इथे येऊन कपडे खराब करायचे नाही. मग त्या उंदरानं ते ऐकलं आणि दुसऱ्या दिवसापासून उंदीर यायचे थांबले आणि हा तिथे जाऊन त्यांना खाऊ देत असे. तसंच हा माणूस कुत्र्याशी देखील बोलायचा आणि सगळ्या प्राण्यांशी बोलायचा आणि त्यामुळे त्यांचे आणि ह्याचे संबंध अधिकाधिक दृढ झाले. माझ्या प्रिय मित्रांनो, की त्याच्या बोलण्याने ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या, परंतु त्याला असं वाटत होतं की मनुष्य किती संसर्गजन्य रोगी जरी असला तरी देखील देवाचं प्रेम त्याला मिळालं पाहिजे, म्हणून तो कधी कधी नग्नावस्थेत असलेल्या माणसाला सुद्धा उचलून तो तिथे त्यांच्या दारी आणायचा. त्या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला दिसून येईल की तो सेवा करीत होता आणि सेवा करता करताच जणू काय वयाच्या 60व्या वर्षी म्हणजे 1629ला तो मरण पावला आणि अगदी काही वर्षातच म्हणजेच त्याला प्रभूचा सेवक म्हणून ख्रिस्त सभेने मान्यता दिली. परंतु 20व्या शतकामध्ये म्हणजेच 1962 साली त्याला संतपद देण्यात आलं. हा माणूस माझ्या प्रिय मित्रांनो अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आला, परंतु त्याने देवाचं कार्य सोडलं नाही. म्हणून अगदी लहानातल्या लहान माणसापासून आणि गरीबातल्या गरीब माणसापासून आपण शिकू शकतो आणि तो देखील संत बनू शकतो. म्हणून आपण प्रत्येकजण संत बनू शकतो हा विश्वास आपण जर ठेवला आणि त्या प्रकारे आपण निष्ठावंत राहिलो आणि कष्ट करीत राहिलो तर नक्कीच आपल्याला यश येईल, असं संत मार्टिन पोरेस आपल्याला आज शिकवत आहे.